चला दोघींनी बॅगा भरा, खडी फोडायला जायची तयारी करा. चला. आजी असं नका ना बोलू. मी समजावते तुम्हाला. हे बघ, आता माका काय समजवायची गरज नाही, कळला? तुका जे काय सांगायचं ना ते तुझ्या नवऱ्याक सांग. तो ठरवेल तुझा काय करायचं आणि काय नाही ता. समजला काय गो? चला रे. काय हलकट म्हातारी आहे ग. ह्या वयात असले धंदे करताना तिला लाज नाही वाटत? ती माझ्या घरी आली होती म्हणून, नाहीतर मी तिला हाकलून लावलं असतं. माझी लायकी काढते. माझी? अगं हिची काय लायकी आहे? जावयाच्या डोक्यावरचं ओझं नुसतं. जावयाच्या तुकड्यांवर जगते ही. निशा, अगं हिच्या जागी मी असते ना, मी तर एव्हाना मेले असते बाई. काय ग, तू का अशी शॉक लागल्यासारखी? आई, सगळं संपलं. अगं निशा, काहीही संपलेलं नाहीये. हे बघ, आपल्याकडे अजूनही पैसे आहेत. आपण दुसरा एजंट शोधूया ना. आई माझं डोकं दुखतंय. आता काय करायचं आपण? हातपाय थरथरतायत ग. मला खूप भीती वाटते. निशा अगं घाबरू नकोस तू. नचिकेतराव तुला काहीही करणार नाहीये. हे बघ अगं, एक दोन असे अश्रू ढाळ ना त्याच्या समोर, आत्ता पागळेल तो. अगे त्याला घोळ्यात घ्यायला किती वेळ लागतोय तुला? मी येऊ का तुला सोडायला? आणि या पैशांचं काय करायचं? अरे देवा, हे पैसे ना इथे ठेवून चालणार नाहीये निशा. नाही, मी बघते पैशांकडे आणि तू नचिकेतरावांकडे बघ. एक गोष्ट लक्षात ठेव निशा, तू नची आणि हे पैसे काही हातातून जाता कामा नये. आई, मला ना काहीच कळत नाहीये. काय करू काय सुचत नाहीये. अगं काय करू काय? हे बघ, इथे काय झालंय ना ते काहीच झालं नाही असं दर्शवतो. बिनधास्त राहतो. हा, चल जा, निघ. बघलस? हा, तुझ्या पतिव्रता बायकोचे प्रताप बघलस काय? आता एक काम कर, फोटो काढ तिचा, देवाऱ्यात ठेव, त्याची पूजा कर. माझी बायको म्हणून नमस्कार कर. हा, आई पुरे झालं ना. आता त्याला माहिती नव्हतं, आता कळलंय सत्य. काय रे त्याची? हा, तू का आई बापाने जन्म दिला, प्रेमाने वाढवला, प्रेम केला. त्या बायकोच्या प्रेमापुढे त्यांचा प्रेम काय संपला? आई आता नको ना, का मुद्दाम बोलतेस तू? गो माका बघूचाचा. आता तो निशाचा काय करतलो? त्या निशा कुठली शिक्षा देता? हा, का तिच्या मागे लुगू धावतात? अरे त्या शिवला बघ जरा. तू जे करू होया होता ना त्या सगळ्या त्याने केल्यान. अजी, आप ये सब क्यों कह रही हैं? दादा समझदार हैं. नहीं रेशी, मी कुठला समजूतदार? मूर्ख आहे मी, महामूर्ख. माझ्या बायकोनीच मला मूर्ख ठरवलंय. आज तर मी तिला सोडणार नाही. नचिकेत, हे बघ, रागाच्या भरात आपल्याला काहीच करायचं नाहीये. तू शांत राहा जरा. आज जे काही घरात होईल ना, त्यात तुम्ही कोणीही मध्ये बोलायचं नाही. नचिकेत, आपण तिला समजावून सांगू. हा, गो सरे, तुझे पाय खय हत? हा, माका पाय पडूचा का गो जरा. कशी सासू आहेस गो तू. तू निशा अजून ओळखलं नाही यार, कळला? निशा ती कधी सुधरूची नाही. आई, हे बघ, शांत राहा तू. मला सगळं कळतंय. मला आता या घरात अजून तमाशा नकोय. अगो काय रावला तमाशा व्हायचा? अजी, आई सही बोल रही हैं. नची दादा को सच्चाई पता चल गई है ना. अब घर बचाने के लिए कुछ कर पाएंगे हम.
आजी तू काळजी करू नकोस. आज या घरात तुला जे हवं ना तेच होणार. अरे नची, अजून तू घरीच आहेस? मला वाटलं बाहेर असशील. मी फोन करत होते तुला, उचलला का नाहीस? आला धोत्र्याचा फूल आला. नची, तुला माहितीये ना हे सगळे जण खोटं बोलतायत. अरे यांचा डाव आहे तुला माझ्या विरुद्ध भडकवण्याचा. ते पैसे माझे नाहीयेत, अरे आईचे पैसे आहेत ते. म्हणजे ना तिने गावाकडची जमीन विकून ते मिळवलेत. मी फक्त मदत केली आहे रे. नची, असा नको रे बघूस. तुझ्या घरच्यांनी परत तुला माझ्या विरुद्ध भडकवलं ना? का तुझ्या घरचे माझ्या मागे हात धुवून लागलेत? काय केलं मी? काय गो, हा ते तुझ्या आईचे पैसे होत ना? मग इतकी तेच गप्प का रावलं? सांगितलंस का नाही? काय खाणाखुणा चालल्यात तुमच्या? आजी, का भांडणं लावताय आमच्या नवरा बायकोंमध्ये? का सुखाने जगून देत नाही आता आम्हाला? नची, बोल ना. काय सांगितलं तुला यांनी माझ्या विरुद्ध? बोल ना. नची, असं अविश्वासाने बघू नकोस रे. काय भरवलं माझ्या नचीच्या डोक्यात? हो, त्या पैशांबद्दलच बोलताय ना तुम्ही? ठीक, चला आत्ताच्या आत्ता माझ्या आईच्या घरी चला, झडती घ्या, पोलिसांना बोलवा. पण जर काही मिळालं नाही ना तर परत मला तुमचं तोंड दाखवू नका. आजी आजी म्हणून आतापर्यंत तुम्हाला मान देत आले, पण नाही, तुम्ही सतत आमच्यामध्ये भांडणच लावली. फूट पाडताय तुम्ही आमच्यामध्ये. शेवटी तुम्ही या घरच्या कुठे आहात? परक्या त्या परक्याच. निशा, माझ्यावर का ओरडतोय सरे तू? अरे तुला फितवतायत हे सगळे जण. मला फसवून या घरातनं बाहेर काढायचा डाव आहे यांचा. मी काय केलं नाही या घरासाठी? अरे जर मी पुढाकार घेतला नसता तर गौरीचं लग्न झालं असतं का? आणि मी सांगते तुला, मला फसवायला हा शिव इथे आलाय. काही काम नाही याचं मुंबईला. नची, अरे तू का विसरतोयस? हे सगळे तुझ्या वाईटावर टपलेत. या शिवमुळे तुझ्या घरातली किंमत संपली. अरे तू का विसरून जातोयस नची? ह्यांच्यामुळे तुझं ऑस्ट्रेलिया गेलं. म्हणून मी सांगत होते इथे नको राहूया, जाऊया इकडनं. नाही राहायचंय मला. ओक, तुझ्या मनात जितकं विषय ना तितकं सगळं ओकून टाक. पण आज मी तुझ्या बोलण्यात येणार नाही, कारण तुझ्या या निरागस चेहऱ्यामागचा घाणेरडा आणि कुरूप चेहरा मी बघितलाय. तुला बघायचंय? हा, बघ बघ. आमच्याकडे 1 करोड वगैरे नाहीये, पण 70 लाख रुपये आहेत. म्हणजे पूर्ण 70 लाख. आधी तुम्ही मला त्या गुलाबी नोटा दाखवा, आणि तुम्ही कसे पैसे बदलणार आहात ते सांगा, ते दाखवा. अहो, तुम्ही आधी तुमचे पैसे दाखवा. ते तर इकडेच आहे तो. कुठून आले हे पैसे? आमचे नाहीच आहेत ते पैसे. तिचे सासरी आहेत ना, त्यांनी स्वतःची जागा विकून काळा पैसा घेतलाय बघा. नोटा बदलायची जबाबदारी सगळी हिच्यावर टाकली. आणि माझा जावई, अहो, 1 नंबरचा बुद्धू माणूस आहे होतो. हिने जर नोटा बदलल्या नाहीत तर हिला घरातून काढून टाकू, संसार मोडायची धमकी दिली त्यांनी. बोल बोल ना ग आता, बोल.
बोल आता का गप्प आहेस? अजून काही पुरावा हवाय तुला की अजूनही तुला हेच म्हणायचं की हे सगळं तू केलेलं नाहीयेस म्हणून? बोल. आता का आज खेळ बसली तुझी? बोल ना. ए फालतू नाटकं नको आहेत मला. उभी राहा नीट आणि बघ ते आणि सांग मला काय ते. मी सांगते तुला नची. अच्छा, म्हणजे अजूनही तुझ्याकडे काहीतरी सांगण्यासारखं आहेच तर. चालती हो घरात. चालती हो. चाल. चालती हो मी म्हटलं ना. चालती हो घरात ना निशा. नची ऐक ना. तुझा ना काहीतरी गैरसमज झाला. मग चाल बाहेर हो. अजी, झालं तुमच्या मनासारखं. माझा संसार मोडून आनंद झाला ना तुम्हाला? गो चोराच्या उलट्या बोंबा बघ. आई बोलू नकोस ना, काही बोलू नकोस. चल चल बाहेर हो. चल चल. नचिकेत नको रे. वा आई. जाऊ द्या. चांगली जमतात आई तुम्हाला सोजवळपणाची नाटकं. हा सगळा तुमचाच डाव आहे ना. म्हणूनच बोलवून घेतलात ना जावयाला मला फसवायला. और शिव, बहुत अच्छा किया तुमने मेरा घर तोड़कर, लेकिन याद रखना तुम्हारा भी घर टूटेगा. गौरी कभी सुखी नहीं रहेगी. ए कावळे, तुझ्या शापाने गौरीचं काय पण वाईट होतलं नाही, समजला? मोठे पुण्यवान ना तू. घर मोडी, स्वतःच घर मोडलास. ते काय गो, माझ्या जावयाने तुझा काय बिघडवला होता? त्या का फसवलं? नालायक कुठली. लाज नाही वाटत तू का? बघ ना तुझ्या बायकोला कसं बोलतायत ते. तुला काहीच कसं वाटत नाहीये? वाटतंय ना. मला वाटतंय की तुला एक नचिकेत. नाहीये. काळजी करू नकोस. मी असं काहीही करणार नाही, कारण तू आणि बाबांनी मला खूप चांगले संस्कार दिले. पण आत्ताच्या आत्ता ही जर घराच्या बाहेर गेली नाही तर मात्र माझा नाईलाज होईल. मार ना मला. मार. सोड माझे. हकलव दे मला घराच्या बाहेर. नाहीतर एक काम कर ना, गाढवावर बसून माझी दिंड काढ. हेच हवंय ना तुझ्या घरातल्या ना. पण त्याची मी खरंच सांगतेय, मी काहीच केलं नाहीये रे. मी निर्दोष आहे. वाह निशा वाह. हे सगळं पाहून सुद्धा तुला म्हणायचं की तू निर्दोष आहेस? हा सगळा डाव सुद्धा असू शकतो ना. म्हणजे कळत कसं नाहीये तुला? दिसतं तसं नसतं रे. बर, मग मला सांगित, हा सगळा पैसा कुठून आला ग? हा, तुझी आई पण तिथे होती ना. हा पैसा आला कुठून त्यांच्याकडे? हा कसला व्यवहार चालला होता? सांग ना आता मला. शिव, जा त्या माणसात घेऊन ये. त्या काहीने पैसे दिले, तोच सांगा काय ता खरा खोटा. तो तुमचा माणूस आहे. तुम्ही सांगाल तेच बोलणार तो. अरे अब अभी भी सबको भटका रही है. अब तो सच बता दीजिए. बोलिए ना सच नची दादा को. ए चुप. नची, मी खरंच तेच बोलते आणि तेच सत्य. नची, एक काम कर, इकडनं चल. तू माझ्या आईकडे जाऊया. मी तिकडे तुला सगळं समजावते. मला वेगळं व्हायचंय. नचिकेत. हो आई, मला डिवोर्स हवाय. माझ्या आयुष्यात निशा तुझं काहीही स्थान नाही. नची, असं नको बोलू. हे बघ, मी खरंच निर्दोष आहे. मी काहीच केलं नाही. मी खरं बोलतेय रे नची. ऐक ना नची, प्लीज. हे सगळं नाही आजीमुळे झालंय. तुम्ही मला त्रास दिलात ना, म्हणून तुमचं घर गेलं. अजून बघा काय काय होईल. शाप आहे माझा तुम्हाला. मला त्रास देताय ना. या घरातली मुलगी सुद्धा कधी सुखी राहणार नाही. ती सुद्धा बाहेर येईल. तिचा सुद्धा संसार तुटेल. हा शिव तिला सोडेल. कधी सुखी होणार नाही गौरी. तुम्ही घराच्या बाहेर हो निशा. आधी नाही. अरे आई प्लीज. आई प्लीज. दादा, चलो बाहेर.
वो क्या है अम्मा कि आज रात की फ्लाइट से ही हमें दिल्ली जाना होगा। वो इम्पोर्टेंट मीटिंग है ऑफिस की और बॉस चाहते हैं कि हम ही वो मीटिंग अटेंड करें। अभी अभी हमारे यहाँ ट्रांसफर हुआ है, मना करके वो नाराज नहीं करना चाहते उन्हें, इसीलिए। नहीं तुम जाओ। इस लड़के की हिम्मत तो देखो, यहाँ हम सुबह से फोन कर रहे हैं, लेकिन वहां जनाब को इतनी फुर्सत नहीं कि अपनी अम्मा से बात कर ले। दिमाग खराब करके रख दिया इन मुंबई वालों ने। शुभं करोति कल्याणं आरोग्यं धनसम्पदा शत्रुबुद्धि विनाशाय दीपक ज्योति नमोस्तुते। दिव्या दिव्या दीपकार कानी कुंडल मोतीहार दिव्याला पाहून नमस्कार। दिवा लावला देवापाशी उजेड पडला तुळशी पाशी माझा नमस्कार सर्व देवांपाशी। ओम शांति शांति शांति। ये देखो, यहाँ हमारे बेटे को बरगला के कैसी नौटंकी कर रही है। रुको गौरी, जी क्या चाहती क्या हो तुम? हाँ, और जो तुम नहीं हो वो दिखाने का ढोंग क्यों करती हो? वैसे तुम क्या, तुम्हारा तो पूरा परिवार ही ऐसा है ना, बातें छुपाने वाला। नहीं अम्मा जी, आप ये कुछ हुआ है क्या? हमसे क्या पूछ रही हो? अपने घर वालों से पूछो ना। माझं मेरी बात हुई थी आज बाबा से, वो गाँव गए हैं और अजय से बात हुई तो उसने कुछ कहा नहीं मुझे। और आई रहने दो, हम अच्छी तरीके से जानते हैं इस साजिश में तुम्हारी आजी भी शामिल है, और तुम कह रही हो उन्होंने तुम्हें कुछ नहीं बताया? पागल समझती हो तुम हमको? नहीं अम्मा जी, ऐसी बात नहीं है। ऐसी ही बात है। तभी तो उस दिन जब मुन्ना के बाबूजी ने पूछा था कि हम तुम्हारे परिवार वालों की मदद करना चाहते हैं, तो हाथ जोड़ के तुमने मना कर दिया था, और अब चुपचाप मुन्ना को भेज दिया अपने घर वालों की मदद करने के लिए। नहीं अम्मा जी, मैंने तो वो। हाँ, तुमने साजिश करके हमारे मुन्ना को फंसाया है गौरी। अब और क्या चाहती हो? हाँ, लुटा दे मुन्ना सब कुछ। पहले भी तुम्हारी भाभी ने हेरा फेरी की थी और मुन्ना ने हमसे पैसे मांगे थे। ये अच्छा है? हाँ, तुम्हारी भाभी हेरा फेरी करती रहे और मुन्ना यहाँ पे पैसे लुटाता रहे। अम्मा जी, आप भाभी को क्यों सुना रही हैं? उन्हें सच में कुछ भी नहीं पता। तुम तो अपने मुंह से आवाज भी मत निकालना उर्मिला। ये परवरिश दी थी हमने तुम्हें, ये संस्कार दिए, ये सिखाया तुम्हें कि शादी के बाद भी मायके के मामलों में अपनी टांग अड़ाओ? अम्मा, हम तो एक शब्द भी नहीं सुनना है हमें। जानती हो तुम, तुम्हारी इस हरकत ने हमारे दिल को कितना दुख पहुंचा है। हमें तो अपनी परवरिश में शर्म आ रही है। हमारे अपने बच्चे हमसे झूठ पर झूठ बोल रहे हैं। इस गौरी के कारण मुन्ना ने हमसे झूठ बोला और तुमने उसे रोकने की बजाय उसका इस काम में साथ दिया। अम्मा, हम तो बस जाओ, जाकर अपना सामान बांधो। प्रकाश जी आ रहे हैं तुम्हें लिवाने के लिए।